गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ सकाळ आलो आहे रानात आपण. साधारणतः 8:15 8:30 वाजले असतील. आता 9:30 वाजेपर्यंतच लाईट आहे शुक्रवार शनिवार रविवार. आणि ड्रम घेऊन आलो बघा आपण. आपल्याला ड्रिंचिंग करायचे गाण्यात. पाठीमागच्या रविवारी तुम्ही तर पाहिलं असेल व्हिडिओ. सगळी आपण जी रोपं वाहून गेली होती ती परत लावल्यात. आणि ॲक्च्युली ड्रिंचिंग थोडंसं उशीर झाले. हे 2-3 दिवसापूर्वीच ड्रिंचिंग करायला पाहिजे होतं, पण काय वेळ नाही आपल्याला स्वतःला आणि मजूर पण काय मिळलं नाही. त्याच्यामुळे थोडासा गोंधळ झाला आहे. आता लवकर का करायचं होतं मी तुम्हाला त्याचं कारण सांगतो पाठीमागच्या कॅमेराने. आता हे अशी आपली लागण आहे. आता ऊन पडले 2-3 दिवस झालं चांगलंच बरं का. त्याच्यामुळं काय होतं आहे माहिती आहे का, हे बघा हे आपले काय साथ सोडत नाही. काय शिरू काय गरज आहे का एवढ्या लांब यायची. हां, तर परिस्थिती कशी होती तुम्हाला सांगतो. आता हे बघा, हे जर चांगली वापसा कंडिशन असते का नाही तर असं हे निघलं नसतं. आता हे वरचं वाळलं आहे बरोबर आहे. खाली ओल आहे भरपूर, खालच्या ओलीचा काही विषय नाही आहे. इथं ओल आहे, पण आता काय होणार ज्यावेळेस आपण आता वरून ड्रिंचिंग करणार ते जवळपास 50% पाणी आहे ना याच्यातच जाणार. त्याच्या रूट्सपर्यंत पाणी गेलं पाहिजे. आता इथं हे बघा, हे रूट्स, ही सिच्युएशन जर असती का नाही, ही अशी ओल, हे बघा ही अशी ओल ओल असती तर लगेच ड्रिंचिंग इथं त्याच्या रूट्सपर्यंत गेलं असतं आणि मानवलं असतं. आता हा थोडासा हे पापुद्र्यामुळं काय झालं आहे, हा विषय झाला आहे वाळल्यामुळं वरचं. ॲक्च्युली ह्याला 1-2 दिवसापूर्वी आधी ड्रिंचिंग बसलं असतं ना तर परफेक्ट ड्रिंचिंग बसलं असतं. पण काय सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करता येत नाहीत. आपल्याला लागण व्यवस्थित बसली, काही ठिकाणी रोपं जळल्यात आणि आपण तिथं जी रोपं ठेवली होती ती पण जळली आपली. ही रोपं जळली. आता ह्याला काय विषय झाला आहे काय माहिती. आता नको याला टच करायचं. समजा वरून जरी जळलं असेल पावसानं किंवा खालून फुटलं तर ठीक आहे. मोटर चालू करायला सांगितली, ज्यावर गेल्यात मोटर चालू करायला. आता ही सगळा ड्रम वगैरे कालच आणून ठेवला त्यांनी, हे जोगाड करून ठेवलं आहे. चालू झाली, पण आता असा विषय होईल चालू केल्यानंतर विहिरीकडून तिकडं विहिरीत पाणी जाऊ नये. बरं बघू परिस्थिती काय होते बघू. चालू आहे पंप, 4थी सरी चालू आहे. 3रा पंप चाललाय. 12 पंप होत्यात. ते 1 वाजता आहेत काय आपल्याला काय माहिती. आळवणी दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने घेतोय ते पंप चालू. ह्या अशा पद्धतीनं आपण प्रत्येक झाडाला देतोय. साधारणतः 50-60 मिली किंवा 60-70 मिली असं पाहू शकता तुम्ही. हे बरोबर बुडक्यात आपण देत आहे. चला मित्रांनो, ड्रम संपला म्हणजे शेवटचा पंप बाकी आहे. भरून ठेवला बादली थोडंसं 1-2-3 लिटर आहे. साधारणतः 14 पंप झाले मित्रांनो. कशामुळे झाले तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं. वापसा कंडिशन व्यवस्थित नसल्यामुळं 7-8 पंपात पण झालं असतं, पण त्याचा काही उपयोग झाला नसता. कारण वरचा जो 4-5 mm जो मातीचा थर आहे तो कंप्लीट ड्राय झाला आणि थोडं 50-40-50 मिली जर आपण औषध दिलं असतं, म्हणजे आळवणी जर केलं असतं तर ते मातीचं ते मरून गेलं असतं. रूट्सपर्यंत काय गेलं नसतं. सगळी मेहनत वाया. त्याच्यामुळे साधारणतः आपण 80-100
मिलीच्या दरम्यान सोडले औषध, प्रॉपर सोडले. वारा भरपूर सुटलं विचारायचं कामच नाही. पाठीमागं ऊस पाहू शकता तुम्ही कसं होतं वाऱ्यात वाटतं. तर शेवटचं पंप मारून घेतो. जवळपास 1:30 वाजले. एवढा पंप मारून जेवण करू. इथं इनामात ड्रम भरून ठेवला मित्रांनो. आपल्याला इनामात पलीकडं लागण केली तिथं ड्रिंचिंग घ्यायचं आहे. थोडासा युरिया कमी आहे. मी घरी जाऊन युरिया घेऊन येतो. आणि आता 14 पंप आपले जवळपास तिकडं झाले. आता हा पंप चार्जिंग एवढं टिकल का नाही सांगता येत नाही. आपण दुसरा पंप घेऊन येऊ, युरिया घेऊन येऊ. आई येते मागणं. आणि हा खोडवा बघू शकता तुम्ही. पाऊस पडल्यानंतर एक वेगळीच चकाकी येते उसांना. मस्त आहे. चला पटकन जाऊ. आता वाजले असतील जवळपास 3 वाजत आले असतील. युरिया घेऊन आणि पंप. इनामात आलो आहे मित्रांनो आपण. आता परत राऊंड 2. 3 वाजून गेलेत. इनामात मारायचं आता. इकडचे 14 पंप झाले, इकडचे 6-7 पंप होत्या. बघू जेवढं होईल तेवढं उरकू. लागण तुम्ही पाहू शकता मित्रांनो. इकडे ओल चांगल्यापैकी आहे. बघू शकता तुम्ही. पण आलंय पण ठीक आहे. चला वेळ नाही व्हायला घालवत, कारण ओझ आहे पाठीवरती. उरकतो पटपट. मित्रांनो आज कहरच केला आपण. कहरच. एवढे कधी काम केलं ना, आपल्याला सवय नव्हती. बरेच दिवस झालं. सवयीनं कसं आहे, कधी गरज नाही पडली. एवढे काम चालू होतं आपलं. पण आज जरा अत्याचारच झाला आहे म्हणावं लागेल. 22वा पंप आहे मित्रांनो. आता तो पंप संपला म्हणजे चार्जिंग आहे. एखादा पंप झाला असता म्हणून स्पेअरला दुसरा पंप घेतला होता, तो चालू केला. 22वा पंप आहे. आज मात्र पूर्ण शरीर थकले आज. संध्याकाळी कधी झोपलं असं झालं. पाठ काय दम काढा नाही आता. पण शिल्लक राहिलं होतं तेवढं घेऊन आलो आहे. आता परत जायचं आहे, ड्रम घेऊन यायचं आहे. जोपर्यंत उजेड तोपर्यंत ड्रम वगैरे घेऊन भरून ठेवून उद्या परत सकाळ आपल्याला लवकर चालू करायचे. पर्याय नाही कष्टाशिवाय. पाऊस पडला मित्रांनो तर वीर धरण फुल भरलं. मला दाखवतो. बॅकवॉटर दिसतंय. हे दिसतंय का तुम्हाला वीर धरण? पूर्ण भरलं. बाडगर आणि नीरा देवघर पण बहुतेक 50% पुढे गेलंय. ह्याच्या छोटे छोटे चाऱ्या होत्या, ह्या पण फुल भरल्या होत्या. पाऊस चांगला झाला पण तो. ह्याच्या चाऱ्यात नाही फुल होत्या बघा. का ओलं दिसत असेल तुम्हाला. ड्रम घेऊन आलोय मित्रांनो आपण इनामात इकडे मोठीत. वरती ठेवा का इथं ठेवा. रशी आणली नाही आणि गाडी पण येत नाही ना. मला वाटतं इकडेच ठेवा मोटरच्या खोक्यापाशी. काय बादली आहे ते ठेवून देऊ. आत्ता शिक मित्रांनो पाट्या कवली खाली जमिनीला. तर संपला मित्रांनो दिवस. 6:30 वाजलेत. अंधार पडायला लागला. आता जायचं आहे घरी आपल्याला. परत उद्या सकाळी येऊन ड्रम आणला आहे. पाठ दाखवतो तुम्हाला. बघा ड्रम घेऊन आलोय.
6 पंप परत होतील. 6 पंप उद्या सकाळ सकाळ बनवू आणि मारून टाकू. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू. धन्यवाद.